गुवाहाटीला गेलेले आमदार 2 तासात मातोश्रीवर आणतो। पण गणपतीची शपथ घेत कदमांचा मोठा दावा। नमस्कार, मी गणेश शिंदे, आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। उद्धव ठाकरेंची साथ सोडून गुवाहाटीला गेलेले आमदार मी 2 तासात परत मातोश्रीवर आणतो, पण तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं। मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही, असं मोठं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे। दापोलीतील एका कार्यक्रमात बोलताना कदम यांनी शिवसेनेत फुटी दरम्यान ठाकरेंशी बोलणं झाल्याचा किस्सा सांगितला। तसंच आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन कदम यांनी महायुती संदर्भातही मावळ भूमिका घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं। रामदास कदम म्हणतात, शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला होता। तेव्हा मी म्हटलं, अजून वेळ गेलेला नाही, तुम्ही काँग्रेसची साथ सोडली आहे असं पत्रकार परिषद घेऊन सांगा। त्यानंतर गुवाहाटीला गेलेले सर्व आमदारांना खाजगी विमानाने 2 तासात मातोश्रीवर नाही आणलं तर माझं नाव रामदास कदम नाही। पण आपण बोलतोय हे खरं आहे सांगण्यासाठी कदम यांनी यावेळी गणपतीची शपथ घेतली। ते म्हणाले, उद्या गणपती बसणार आहे, मी गणपती शपथ घेऊन सांगतोय हे 100% खरं आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले, हो मी तुम्हाला फोन करून सांगतो। मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार मातोश्रीवर पोहोचले आणि उद्धव ठाकरेंनी निर्णय बदलला। त्यानंतर मलाही त्यांनी निरोप दिला की आम्ही कायदेशीर लढाई लढू। दरम्यान यावेळी त्यांनी आम्हाला महायुती टिकवायची आहे, जर कुणी चुकत असेल तर त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जायचं आहे। अनेकांना गद्दाराची व्याख्या कळलेली नाही, आम्ही नव्हे तर गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनीच केलं असल्याची यावेळी रामदास कदम म्हणाले। नेमकं आपल्याला काय वाटतंय, गद्दार नेमकं कोण आणि तुमचं काय मत आहे हे राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता। अनेक व्हिडिओ आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हचे पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।